नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत हेमंत सर. ते डायकॉन इंटरनॅशनल ते डायरेक्टर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. बेसिकली मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई, बांद्रा ईस्ट. आणि माझं सगळं बालपण तिकडे गेलं. आणि त्याच्यानंतर मी शिकायला जयपूरला गेलो. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मालवीय रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, आता MNIT झालं, ते RIS रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस NIT झाले. तर त्याच्यामधनं मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी ग्रहण केली 1985 मध्ये. आणि त्याच्यानंतर मी कामाला लागलो. तर बेसिकली लहानपण वगैरे सगळं छोट्या जागेमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि आम्ही वी हॅव सीन ऑल द स्टोरीज ऑफ हाऊ स्ट्रगल हॅज बीन देअर. तो सुरुवातीचा स्ट्रगल पिरियड, मी अहमदाबादमध्ये माझी करिअर सुरू केली. बाटली बॉय अँड कंपनीमध्ये मी साधारणतः 9 महिने होतो 1986 मध्ये. पण तुम्हाला जर 1986 मध्ये माहिती असेल की अहमदाबाद, रादर गुजरात पर से, बरेचसे तिकडे रायट्स आणि दंगल्स वगैरे भरपूर व्हायचे त्यावेळेला. तर तिथून मी म्हणजे सुरुवातीची करिअरमध्ये जर प्रत्येक आडवं 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जर दंगल होत असतील तर तिथे कामं नाही होत असायची. तर म्हणून मी ते सोडून परत मुंबईला आलो. आणि मुंबईमध्ये मी केबल कॉर्पोरेशन कंपनीमध्ये लागलो. आणि तिथून मग माझं काम चांगलं होतं, त्यामुळे मला पुण्यामध्ये रेसिडेंट इंजिनियर म्हणून पोस्ट केलं गेलं. आणि तिथून मला, म्हणजे पुण्यामध्ये असताना मी माझं सिम्बायोसिसमध्ये मी माझे MBA केलं. आणि स्पेशलायझेशन इन इंटरनॅशनल मार्केटिंग कम्प्लीट केलं त्यावेळेला. त्यावेळेला असं होतं की मार्केटिंग, म्हणजे मला ट्रॅव्हल करायला आवडतं, म्हणून मग मी मार्केटिंग हा चूज केला होता. आणि त्यातही स्पेशलायझेशन इंटरनॅशनल मार्केटिंग दिसला, म्हणून मग मी तो तो प्रकार केला त्याच्यामध्ये. आणि इंटरनॅशनल मार्केटिंग नंतर मग मी 1991 मध्ये एक कंपनी REPL इंजिनिअरिंग म्हणून होती, त्याच्यामध्ये मी इंटरनॅशनल मार्केटिंगसाठी लागलो. आणि आजतागायत मला साधारणतः एक 79 कंट्रीज फिरून झालेले आहेत. ऑल फॉर बिझनेस पर्पजेस, नॉट फॉर टुरिझम ऑर एनिथिंग. पण म्हणजे तेवढं फिरणं आलं आणि तेवढं नवीन काही काही शिकता आलं. नवीन लोकांचे हाऊ पद्धती कशा असतात, त्यांच्या बिझनेसच्या पद्धती कशा असतात, त्यांची राहणी कहाणी कशी असते, त्यांचं थिंकिंग प्रोसेस कसं असतं, ह्याच्यामधनं माझा प्रवास विकसित झाला. म्हणजे मी स्वतःला घडवत गेलो. तर माझं नंतर असं झालं की बाहेरचे जे काही चांगले प्रकार आहेत ते आपण इंडियामध्ये कसे आणावे, आणि आपण इंडियामधनं काय चांगलं करतो जे आपण बाहेर देऊ शकतो, ह्याच्यामध्ये जास्त भर घेत गेलो. आणि टुडे आय एम इन अ सिच्युएशन वेअर आय एम एबल टू गाईड सम ऑफ द MSME SME कंपनीज. आणि माझं जे काही मला मिळालं, शिक्षण झालं किंवा एक्सपिरियन्स आला, त्या सगळ्या एक्सपिरियन्सचा मी उपयोग करतो या सगळ्या गोष्टींसाठी. तर तुम्हाला 38 वर्षाचा इलेक्ट्रोमेकॅनिकल इंडस्ट्रीचा अनुभव आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. तर असं सांगितलं, इंटरनॅशनल बिझनेस जेव्हा सुरू झाला माझा, म्हणजे माझा बेसिक प्रवास जास्त केबल आणि केबल ॲक्सेसरीज ह्याच्यामध्ये सुरुवातीचा जास्त झाला. मी केबल कॉर्पोरेशनमध्ये असताना मी म्हणजे पुण्यामध्ये 1987 मध्ये पूर्ण वर्षामध्ये 2 किलोमीटर केबल टाकली तर फार मोठी गोष्ट होती. फक्त 2 किलोमीटर केबल टाकली तर पूर्ण मोठी होती. आणि आम्ही 18 किलोमीटर केबल साधारणतः 9 महिन्यामध्ये कंप्लीट केली त्यावेळेला. आणि त्यावेळेची टेक्नॉलॉजी पेपर केबलची होती, त्याच्यानंतर मग ती टेक्नॉलॉजी XLP केबल वगैरेला आली ती. पण सांगण्याचं असं की त्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी करून ती कामं केली. म्हणजे लोक नुसते पराई घालून मॅन्युअली कामं करतात, तर तिथे आम्ही कॉम्प्रेसर वगैरे लावून
खोडणं वगैरे हे प्रकार जे आत्ता होतात ते आम्ही ते 1987-88 मध्ये चालू केले होते त्यावेळेला. म्हणजे त्यामुळे तो जो म्हणजे पुढचा टेक्नॉलॉजिकल बघून चेंज करण्याचा जो हा मुद्दा होता तो आम्ही जनरली त्याच्यामध्ये बघत गेलो, करत गेलो. आणि त्याच्यामुळे काय झालं की माझी ग्रोथ फार लवकर व्हायला लागली. आणि मेन म्हणजे कसं असतं की इंजिनियर सगळे बनतात, पण ॲप्लिकेशन इंजिनियर्स आपल्याकडे फार कमी आहेत. आणि मी ॲप्लिकेशन इंजिनियर्स ह्यासाठी शब्द वापरला, कारण आपण जे थिअरी शिकतो आणि ॲक्च्युअल साईटवरती जेव्हा कामं करतो किंवा ॲक्च्युअल काम करतो ते फार वेगळं असतं. आणि त्याच्यामध्ये आपण कसं म्हणजे आपलं जे काही शिकलेलं आहे ते कसं पणाला लावून आपण काम करू शकतो याच्याबद्दल जास्त काम करायला लागतं. तर ते आम्ही केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की मी जेव्हा केबल फक्त टाकले आणि केबल जॉईंट्स कसे करायचे त्याच्याबद्दल जर माहिती नसेल आपल्याला तर आपली सिस्टम चांगली काम नाही करणार. तर ती करून मी इंटरनॅशनलमध्ये म्हणजे मी शिफ्ट झालो जे इंटरनॅशनलला ते केबल जॉईंटिंग किटसाठी शिफ्ट झालो. आणि केबल जॉईंटिंग हा एक प्रकार आहे की जगामध्ये फार कमी लोक करत होती त्यावेळेला. आणि भारतामध्ये तर नव्हतंच त्यावेळेला. तर आमची कंपनी म्हणजे व्हर्च्युअली पहिली कंपनी झाली की ज्यांनी चालू केलं. आणि आमचे जे ओनर्स होते ते पारसी लोक होते. त्यांनी म्हणजे ते पण US मधून राहून परत भारतात आलेले होते. आणि त्यांना भारतामध्ये काहीतरी करायचं होतं म्हणून त्यांनी चालू केलं आणि भारतामधून करून परत ते इंटरनॅशनल कसं करता येईल. तर त्यांच्याकडनं मी जे शिकलो ते हे होतं की हाऊ टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी अर्ली इन लाईफ अँड युटिलाइज दॅट. तुम्ही टीम डेव्हलप करा की जी टीम तुमच्या हाताखाली काम करेल. तुम्हीच काम करत राहायचं असं नाही. आणि बेसिकली तुम्ही कामं कशी करवून घ्याल ह्याच्यावरती त्यांचा जास्त भर होता. आणि तो अमेरिकेमध्ये शिकले असल्यामुळे बहुतेक त्यांचा तो पायंड होता. त्यामुळे तो आम्हाला शिकायला लवकर मिळाला, अर्ली इन द लाईफ मिळाला. त्याच्यामुळे मला वाटतं माझी ग्रोथ स्टोरी जास्त फास्ट झाली. आणि मग 1991 to 98 मध्ये आम्ही वी वर द फर्स्ट इंडियन कंपनी टू टेक ओव्हर अ हंगेरियन कंपनी. इट वॉज फर्स्ट इंडो हंगेरियन जॉईंट व्हेंचर. त्याच्यानंतर आम्ही UK मध्ये ऑफिस उघडलं. आणि लंडनमध्ये आमचं ऑफिस आम्ही म्हणजे झिरोपासून सुरू करून 1.5 वर्षामध्ये आम्ही साधारणतः $350,000 पाऊंड्सचा धंदा केला तिकडे. म्हणजे तो म्हणजे शून्यातून साधारणतः तेवढा धंदा चालू करणं एका नवीन एरियामध्ये आणि ते सुद्धा इंडियन कंपनी जाऊन तिकडे लंडनमध्ये करणं हा फार चांगला गोष्ट होती आमच्या कंपनीसाठी. मग आमची ग्रोथ स्टोरी होत गेली. आम्ही नवीन नवीन मलेशियामध्ये 1994 मध्ये आम्ही सेटअप केलं. कम्प्लीट ग्रीनफील्ड व्हेंचर चालू केला. आणि तो असा चालू केला की त्यातल्या गव्हर्नमेंटच्या बरोबर आम्ही टायअप केलं. आणि आजतक आहेत तिकडे. म्हणजे आम्ही 93 पासून आज 2024 मध्ये मलेशियन जी युटिलिटी आहे TNB म्हणून तेनागा नॅशनल बेरहात त्यांची आम्ही साधारणतः 60 ते 70% सप्लाय आमच्याकडे आहे. आणि ते आम्हाला विदाऊट टेंडर येतात. म्हणजे आम्ही त्या हिशोबाने आम्ही जॉईंट व्हेंचर केला, कामं केली. दुसरी गोष्ट जी ग्रोथ स्टोरी जी म्हणजे आवर्जून मला सांगावीशी वाटते लोकांना, ती म्हणजे आम्ही कॉम्पिटिशन कधी समजलंच नाही. इनफॅक्ट आम्ही कॉम्पिटिशनच्या बरोबर कामं केली. म्हणजे बरेचसे असे होते की ओव्हरसीज कंपनीजना त्याच्यामध्ये त्यांना जर काही मॅन्युफॅक्चर करायचं असेल सगळ्याच गोष्टी मॅन्युफॅक्चर आपल्याला इफेक्टिव्हली करता येत नाही. जर काही असतील काही मोठ्या साईजचे केबल्स असतील तर ते लोक करून घेतात. पण छोट्या साईजचे केबल्स असतील त्यांना मॅन्युफॅक्चर करायला त्रास असतो. वेरॅज इन इंडिया आपण लेबर ओरिएंटेड असल्यामुळे आपल्याला तो छोट्या साईजच्या केबल्स बनवणं इझी होतं त्यावेळेला. तर आपलं सेटअप त्या हिशोबाने बरोबर होतं. तर त्यामुळे आम्हाला आउटसोर्सिंगचे बरेच कामं मिळाली. आणि आम्ही बऱ्याचशा ओव्हरसीज कंपनीजना त्यांच्या ब्रँडमध्ये बनवून देतो. तर आता जे आउटसोर्सिंग इकडे गोष्टी चालू होत्या त्या आउटसोर्सिंग आम्ही 90s मध्ये करत होतो. त्यामुळे आम्ही हे सांगू शकतो लोकांना की आउटसोर्सिंग हा प्रकार आम्ही पहिले केला आहे. दॅट इज वन ऑफ द थिंग्स विच द ग्रोथ स्टोरी हॅपन फॉर अस. त्यामुळे आम्ही इथे मार्केटमध्ये नुसतंच जाऊन प्राइस वॉर करणं आणि धंदा घेणं त्याच्यापेक्षा
मार्केट वाढवून कसं आपण धंदा करू शकू हे जास्त. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्याकडे शिकण्याची जी ही होती ना ती कमी नाही करू दिली. आणि त्याच्यानंतर मग ISB मध्ये काही कोर्सेस असतात चांगले, जे एक्झिक्युटिव्ह MBA म्हणून आज म्हणतात त्याला. तर त्यातले काही जे एक एक आठवड्याचे 2 आठवड्याचे असे कोर्सेस होते ते मी करत गेलो. त्याच्यामुळे माझी वाढ चांगली होत गेली. म्हणजे एक एक तर रेग्युलर आपलं काम करत राहणं आणि दुसरं नवीन टेक्निक्स, मॅनेजमेंट टेक्निक्स शिकत राहणं, याच्यामुळे मला वाटतं माझी ग्रोथ जरा चांगली झाली, जास्त झाली. आणि दॅट इज अ स्टोरी फॉर इट. सर, इथे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की आपण कॉम्पिटिशन न करता जर जितकं आपण कोलॅबरेटिव्ह काम करू शकू तितकं मला असं वाटतं की आपण मोठे होऊ शकू. सर, असं हेच डायरेक्शन तुम्ही अनेक उद्योजकांना देता, अनेक SMEs आणि MSMEs ना मल्टिपल ग्रोथ साठी तुम्ही मदत करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस. ह्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे आता मी जेव्हा 91 टू 98 मी या कंपनीच्या बरोबर होतो आणि त्याच्यानंतर मग मी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये असताना मी बऱ्याचशा इंडियन कंपनीजना तिकडे बिझनेस मिळवून दिला. आणि माझं हे नेहमी असायचं की इंडियन कंपनीजना आपण रिप्रेझेंट करावं, बाकीच्या लोक रिप्रेझेंट करत नाही. पण आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला ना लोक इंडियन कंपनीजना आफ्रिका हा म्हणजे फार प्रॉब्लेमॅटिक वाटायचा. अजूनही वाटतो लोकांना, अजूनही लोक जात नाहीत आफ्रिकेमध्ये काम करायला. परंतु मी त्यावेळेला 98 मध्ये TCSचं ऑफिस बघितलं तिकडे, आणि TCS तिकडे काम करत होतं. बाकी बऱ्याचशा सॉफ्टवेअर कंपनीज पण नव्हत्या तिकडे. आणि माझ्या हिशोबाने TCSने जेवढे पैसे आफ्रिकेमध्ये बनवले असतील तेवढे युरोपमध्ये नसतील बनवले, इन टर्म्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी. टर्नओव्हर नसेल त्यावेळेला पण, म्हणजे त्या त्या हिशोबाने लोकांनी तिकडे ती मार्केट्स बघितली पाहिजेत असं मला नेहमी वाटायचं. तर मी 3 वर्ष तिकडे होतो आणि 3 वर्षामध्ये मी बऱ्याचशा इंडियन कंपनीजना तिकडे घेऊन गेलो, तिकडे त्यांना धंदा मिळवून दिला आणि प्रोजेक्ट्स पण केले. आम्ही इव्हन गव्हर्नमेंटचे TCL म्हणून जी आर्म आहे ओव्हर म्हणजे टेलिकम्युनिकेशनची, त्यांना पण आम्ही तिकडे धंदा मिळवून दिला होता. तर अशी आम्ही कामं बरीच केली तिकडे. आणि तो तो ज्या वेळेला मी इथे परत आलो त्यावेळेला 2001 मध्ये रवीन केबल्स म्हणून कंपनी आहे ज्याचा मी डायरेक्टर होतो. 2001 ते 2011 मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. तर त्या कंपनीचे म्हणजे साधारणतः 8 कोटीचा सेल्स होता. आणि त्यांचा तो 320 कोटीपर्यंत सेल गेला 2011 मध्ये. आणि नंतर पुढची ग्रोथ स्टोरीसाठी मी त्यांना म्हटलं की तुम्ही जॉईंट व्हेंचर करा. तर वर्ल्डच्या लार्जेस्ट केबल कंपनीच्या बरोबर मी त्यांची जॉईंट व्हेंचर करून दिली होती, ज्याच्यामध्ये म्हणजे 60,000 कोटीची कंपनी 320 कोटीच्या कंपनीच्या बरोबर टायअप करते. हा एकच माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती. आणि त्याच्यामध्ये शेअर्स तुम्ही कमी झाले तरी ते शेअर होल्डिंगमध्ये तुम्हाला पैसे मिळाले त्याचे, म्हणजे तेवढे पैसे 50 वर्ष काम करून कधीच मिळाले नाहीत असे पैसे त्यांना ते दिसले तिकडे. तर ही म्हणजे जी थिंकिंग प्रोसेस आहे आणि त्याच्या पुढे मग कसं ग्रो करायचं. म्हणजे माझं एक नेहमी म्हणणं असतं की आपली पोटेन्शियल जर असेल जास्त तर आपण त्या पोटेन्शियलला पोचलं पाहिजे. ही सिंपल गोष्ट आहे. आज अंबानी अडाणी हे एवढे मोठे झाले कारण त्यांना ती विजन होती, त्यांना त्यांना ते करता आलं. आणि मग ती इकोसिस्टम कशी बिल्ड करायची, त्या इकोसिस्टम मध्ये काम करणं गरजेचं असतं. म्हणजे आपण सगळीच कामं आपण केली पाहिजेत असं नसतं. आणि मशाळकरांची एक चांगलं पुस्तक आहे जे मी वाचलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की तुम्ही काम करा पण तुमच्याबरोबर पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नमेंट तुमच्याबरोबर असलं पाहिजे. तर याची सांगता कशी घालता येईल आपल्याला आणि आपल्या बिझनेसला कसं मिळता येईल त्याच्यावरती मी जास्त काम केलं. सिमिलरली ते आफ्टर द रवीन केबल थिंग 2011 मध्ये मी सोडल्यानंतर मग असे छोट्या कंपनीजच्या बरोबर मी म्हटलं की आता नाव आय हॅव अचीव्ड क्वाईट अ लॉट. आणि MNC कल्चरमध्ये मी बऱ्याचपैकी काम केलं आणि इंडियन MNCs जनरेट केल्या. तर लेटस लुक ॲट नाव हेल्पिंग द SME MSME सेगमेंट. तर 2011 नंतर मग मी SME MSME सेगमेंटला बराचसा मदत करायला सुरुवात केली. त्यातले काही कंपनीज आहेत जे 3 कोटीची कंपनी होती. एक ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरर होता पुण्याचा, ती 60 कोटीला गेली एक 3 वर्षामध्ये. त्याच्यानंतर एक कंपनी होती ऑटॉनिक एनर्जी म्हणून, जे सोलारमध्ये काम करत होती. तर ती कंपनी पण 1 कोटीची कंपनी
वाढवून आम्ही त्यांना 10 कोटीपर्यंत कामं करायला मिळाली. म्हणजे ती कशी, त्यांची स्ट्रॅटेजी कशी चेंज व्हावी एवढ्याच फक्त रोल करून ती मार्केट्स कशी डेव्हलप करणं. म्हणजे आज ही ऑटॉनिक एनर्जी कंपनी जर्मनीमध्ये जाऊन काम करते. हे सोलारची आपल्याकडनं जाऊन जर्मनीमध्ये काम करणारी फार कमी लोक असतील. तर तशा प्रकारे आम्ही ते जनरेट केलं. तर ही जी एक्सपेक्टेशन असते की लोकांना, एक ऊर्जा इलेक्ट्रिकल म्हणून कंपनी आहे ज्याचा मालक जो आहे तो MSME मध्ये काम करत होता, आणि मी त्याच्यामध्ये स्पार्क बघितला होता की बाबा ही कॅन बी अ गुड एंटरप्रेनर. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही कशाला तुमचा टाइम वेस्ट करता इथे बसून, तुम्ही चांगलं काही करू शकता, बोर्डासाठीच चांगलं करू शकता, बाहेर राहून करू शकता. तर त्यांनी बिझनेस चालू केला. आज गेले, हा ते 4थं वर्ष आहे. 4थ्या वर्षामध्ये ते 30 कोटीचा धंदा करतायत आणि एकदम स्पेशलाइज्ड कामं करून करतायत. त्यामुळे मला बरं वाटतं की मला म्हणजे 4-5-6 जे काही छोटे माणसं मोठी झाली, आणि त्यातल्या त्यात जास्त मराठी माणसं आपली मोठी झाली, तर त्याचा अभिमान जास्त वाटतो मला. तर अशा प्रकारे गोष्ट तर स्टोरीज झाली. आत्ता सध्या प्रेझेंटली मी झायकॉन इंटरनॅशनल म्हणून जी आहे, म्हणजे मी जे 91-98 मध्ये इंटरनॅशनल माझं मार्केटिंग करिअर जे चालू केलं होतं, त्या कंपनीच्या मालकांची भेट झाली आणि त्यांनी मला परत बोलवलं आणि सांगितलं की तू आमच्याबरोबर धंदा कर आणि आमच्या कंपनीजना, दुसरी कंपनी जी आहेत आमच्या, त्यांच्यामध्ये आम्हाला मदत कर की ते कंपनीज ग्रो होतील म्हणून. तर ते आता 3-4 वर्षापूर्वी ते 12-13 कोटीमध्ये होते. आता साधारणतः 30-1 कोटीपर्यंत आम्ही आलो होतो. तर ती पण आम्ही, म्हणजे साधारणतः मला वाटतं की ग्रोथ असायला पाहिजे, आणि आपल्याकडे जर पोटेन्शियल असेल तर ती ग्रोथ करता आली पाहिजे. पण हे करत असताना आपण इन्स्टिट्यूशन्स बिल्ड करायला पाहिजेत, आणि दुसरं म्हणजे सस्टेनेबल इन्स्टिट्यूशन्स बिल्ड करायला पाहिजेत. आपण नच करत बसलो नाही पाहिजे. आपल्यानंतर ते इन्स्टिट्यूशन्स कसे चालतील याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे. आणि ते करण्यासाठी मला बरीचशी शिकवण मिळत गेली. हे आता सध्या ट्रान्सगनायझेशन म्हणून तुम्हाला माहिती असेल, कुंदन गुरव आणि रोहित अरोरा या दोघांनी चालू केलेली, त्यांच्याकडे मी बरंच काही काही शिकलो. आणि ड्युरिंग दी कोविड टाइम त्यांच्याकडे शिकलेली जी आहे की आपली पर्पज काय आहे लाईफचा. आपला पर्पज ऑफ लाईफ जर आपल्याला माहिती नसेल तर आपण काम काय करतोय आपल्यालाच माहिती नसतं. आणि ही मला वाटतं मोठी शिकवण होती माझ्यासाठी, की आय स्टार्टेड लुकिंग ॲट व्हॉट इज अ पर्पज ऑफ मेकिंग दिस युनिवर्स अ बेटर प्लेस टू स्टे. ही जी गोष्ट आहे ती मला वाटतं आता आता सध्या मी लोकांना या अँगल मधून सांगतो. आणि ऑफकोर्स विथ एज पीपल गेट इन टू स्पिरिच्युअलिझम ऑल्सो. सो हाऊ स्पिरिच्युअलिझम कॅन हेल्प इन बिझनेस, याबद्दल पण जास्त विचार चालतो. दॅट इज अ वे द ग्रोथ स्टोरीज आर देअर. सर, माझा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न तोच होता की आपले जे उद्योजक आहेत, स्पेशली मराठी उद्योजक आहेत, ते एका ठराविक टर्नओव्हरच्या पुढे जाऊन थांबतात किंवा त्याच्या पुढे ते एक्सपांड करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल 50 कोटी, 100 कोटीच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत. तिथे त्यांचा ग्रोथ प्लॅन त्यांना कळत नाही की कसा करावा. तर तुम्हाला काय वाटतं की काय अॅक्युमेंट असायला पाहिजे त्या उद्योजकामध्ये, किंवा तो कुठे चुकतो आणि ते कसं ओव्हरकम करायला पाहिजे त्याने? मग म्हणजे मी जेव्हा म्हणजे या कंपनीमध्ये, जायकॉनची जी कंपनी आहे पूर्वीची, REPL म्हणून होती, त्याच्यामध्ये जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो होतो, त्यावेळेला मलाही असंच वाटायचं होतं की मी सगळी कामं करायचो. आणि जेव्हा मला जी फॉरेनची जी कंपनी आम्ही सेटअप केली होती, त्यावेळेला मला पोस्टिंग करायची होती, मला तिकडे जायचं होतं. पण कोणीतरी दुसऱ्याला त्यांनी हायर केला तिकडे. तर मी वैतागलो होतो आणि मी जाऊन माझ्या ओनरशी बोललो होतो की म्हणे मी एवढं सगळं काम केलं, तुम्ही दुसऱ्याला का हायर केलं तिकडे. तर त्याने मला सांगितलं की, म्हणजे एकदम शांतपणे सांगितलं त्यांनी मला की हेमंत, तू इकडे चांगलं काम करतोयस, तर तुला मी तिकडे टाकलं तर इथलं काम कोण करणार. तर तू कोणाला डेव्हलप केलंस इकडे तुझ्या हाताखाली की ज्याला तू देऊ शकतोस, म्हणजे मग मी तुला तिकडे पाठवू शकतो. तर म्हणे सगळी कामं आपणच जर करत राहिलो तर आपण तिथेच राहतो, मग आपली ग्रोथ होत नाही. मग तो मला जो शिकवण मिळाली होती, ती शिकवण मला आजही, मी अजूनही पहिल्या दिवशी जर कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये जायचं तर त्यांना पहिले विचारतो की तुम्ही काय काम करताय आणि हे किती वर्षापासून करताय.
तुम्ही जर ते काम दुसऱ्याकडनं करवून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं लक्ष नाही, तर तुम्ही ग्रोथ करू शकता, नाही तर ग्रोथ नाही करू शकत. आणि बऱ्यापैकी मराठी उद्योजक म्हणा किंवा दुसरेही उद्योजक हे अ, ह्यांचा विजन जो आहे ना, हा संकुचित होऊन जातो. कारण ती सगळी कामं स्वतः करण्याच्या मागे लागतात. माझं असं मत आहे की आपण चांगली माणसं हायर करावी आणि त्या माणसांना पूर्ण इंडिपेंडन्स देऊन त्या माणसांकडनं काम करवून घ्यायला पाहिजे. जर मीच ते काम करत असणार आहे तर काय फायदा आहे. म्हणजे आता असं आहे की हातोडा मारायचा आहे तो फॅक्टरीमध्ये, तर मी जाऊन हातोडा मारला तर मग त्या माणसाला मी कशाला ठेवू. तर त्याचं काम तो करेल, माझं काम मी करेल. आणि आपल्या ओनर लेवलला माझं असं मत आहे की आपली जी जास्त टाइम जो आहे, म्हणजे 80 to 90% ऑफ द टाइम जो आहे, हा मीटिंग पीपल फॉर पब्लिक पॉलिसी अँड हाऊ यू कॅन मेक चेंज इन दी इंडस्ट्री, त्याच्यावरती जास्त असला पाहिजे. त्यामुळे हा जे इंडस्ट्री असोसिएशन्स जे आहेत ना, ह्यांचा रोल सर्वात जास्त जो महत्वाचा असतो तो या कारणासाठीच असतो की आपण इंडस्ट्री ग्रो कशी करता येईल आपल्याला. म्हणजे नुसतं इवन आपण जर म्हटलं ना आता तर टीचं कॉम्पिटिशन कोण आहे असं जर कोणी विचारलं, तर लोक म्हणजे टाटा टीचं कॉम्पिटिशन कोण आहे, ते लगेच दुसऱ्या टीच्या कॉम्पिटिशनची नावं देतील. पण टाटा टी किंवा टीचे कॉम्पिटिशन्स टी नाही आहे, कोल्ड ड्रिंक्स आहेत. तुम्ही जर कोल्ड ड्रिंकच्या मार्केटमध्ये एंटर केलं तर तुमचा मार्केट ग्रो होईल आणि तुमचा मार्केट ग्रो झाला तर तुम्ही ग्रो व्हाल. ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी पद्धत आहे, जोपर्यंत आपण विचारत नाही घेत तोपर्यंत आपण नाही. म्हणजे ही सगळ्याला लागतं. म्हणजे वेदर इट इज अ कन्झ्युमर प्रोडक्ट और वेदर इट इज अ इंडस्ट्रियल प्रोडक्ट, या सगळ्या गोष्टींना ही येते. तर म्हणून मी सांगतो, जसं मी बघितलं की आम्ही कॉम्पिटिशनच्या बरोबर कॉम्पिटिशन म्हणून केलंच नाही. म्हणजे मी जर बाहेर जाऊन एका माझ्या कॉम्पिटिटर केबल कंपनीच्या बरोबर त्यांना सप्लाय करण्याचं काम करू शकतो त्यांच्या नावाखाली आणि त्यांच्या क्वालिटीच्या बरोबर, म्हणजे माझी क्वालिटी वाढलीच ना चांगली, मी इंडियामध्ये ती क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि असे बरेचसे केलेले आहेत. आणि मी माझे म्हणजे प्रेझेंटेशन्स पूर्ण इमा थ्रू ऑल ओव्हर इंडिया सगळ्या युटिलिटीजकडे केलेले आहेत. आणि आम्ही बऱ्याचशा युटिलिटीजना सांगून ते स्पेसिफिकेशन चेंज करून घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे आपली जी क्वालिटी आहे वाढलेली आहे इंडियामध्ये. ही जी ग्रोथ आपण बघतोय आता, ही फक्त 10 वर्षाची नाही आहे, आपली गेली 50-60 वर्षापासून चालू झालेली ग्रोथ आहे. तर जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्ही 70 कंट्रीजला व्हिजिट केलेले आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही अनेक उद्योजकांना भेटला असाल, तर असे काही प्रसंग किंवा काही अनुभव तुमच्या लक्षात आहेत का की जे तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील आणि तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता? ओके, मी तुम्हाला दोन याच्यामध्ये सांगतो. एक तर मी UK मध्ये पहिल्यांदा मीटिंगसाठी गेलो होतो. तिथे आमची मीटिंग होती, साधारणतः 5 तास आम्हाला ड्राईव्ह करून पोहोचायचं होतं. आणि तो आमचा म्हणजे पोटेन्शियल कस्टमर होणार होता आमच्याकडे. तर माझा जो लोकल माणूस होता, म्हणजे आमच्या ऑफिसचा लोकल माणूस, त्याचं नाव टोनी डिसुझा, त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला तिकडे 5 तास लागतील पोचायला, तर आपण 1 तास ॲडिशनल घेऊन मग निघूया इकडनं म्हणून. तर आम्ही साधारणतः सकाळी 4 वाजता निघालो होतो लंडनवरून तिकडे पोहोचायला. तर आम्ही म्हटलं की 5 तास म्हणजे आमची 9 वाजता जरी मीटिंग असली तरी आम्ही पोहोचू शकतो. आणि असं आमची मीटिंग होती साधारणतः 10:30 वाजता. तर आम्ही 4 वाजता निघालोय सकाळी, आम्ही म्हटलं आरामसे पोचू म्हणून काही. पण रस्त्यामध्ये एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला तो डिटूर घ्यायला लागला. आणि त्या डिटूरमुळे आम्हाला तिथे 10:30च्या ऐवजी आम्ही तिकडे 10:45ला पोचलो. तर त्याने आम्हाला अवभगत केलं वगैरे सगळं, पण तो म्हणाला, जेंटलमॅन, यू आर लेट बाय 15 minutes अँड आय हॅव अनदर, आय मीन, we'll now go in tea and coffee and all that. When we start our meeting, we'll have only probably half an hour to discuss. And we cannot conclude our discussions in half an hour. So I'm sorry, I can't really discuss much with you. So आम्ही त्यांना सांगितलं की we had a, yes, but you should have envisaged that. So nobody had stopped you to come and stay here in this place. Why do you want to
drive down 6 hours kind of stuff. And imagine that I am going from India to that place, and still I get to hear this. So from that time onwards, I mean, initially I thought की he would be, just typical British attitude मध्ये बोलतोय वगैरे. पण तसं प्रकार नव्हतं. त्यांचं सगळं सिस्टम फिक्स्ड असायचं, की मी एवढ्या एवढ्या टायमाला या माणसाला भेटणार, या डिस्कशन करणार. आणि त्यांचे डिस्कशन असे कसे, आपल्या इंडियामध्ये कोणाकडे तुम्ही गेलात मीटिंगला तर ते सगळे गावची गप्पा करतील आणि मुद्द्याचं बोलणार नाहीत. तिथे कसं, तिथे मुद्द्याचंच बोलतील आणि गावचे गप्पा तुम्हाला करायचे तर संध्याकाळी पबमध्ये भेटा, अशी परिस्थिती असते. आणि त्या इथनं मी जो शिकलो की टाइम आणि वक्तशीरपणा, तेव्हा माझं आजच्या वयात कोणालाही मी टाइम दिला तर मी ते 15 मिनिटं अगोदर तिकडे पोहोचलेलो असतो, किंवा 5 मिनिटं अगोदर तरी मिनिमम पोहोचलेलं असतं तिकडे. आणि मग त्या हिशोबाने माझे ते ते दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स विच आय हॅव इम्बाइब्ड. आणि मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे. आणि त्या माणसाने मला सर्वात मोठी ऑर्डर दिली त्याच्यानंतर. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी सकाळी परत गेलो तिकडे, आणि त्या दिवशी 10:30च्या ऐवजी मी तिकडे 10 वाजता होतो. आणि आम्हाला ते कन्क्लूड करता आलं, आणि ते प्रॉपरली त्यांनी कन्क्लूड. ते हा मोठा शिकण्यासारखा प्रसंग होता माझ्याकडे. दुसरं म्हणजे जर आपण म्हटलं तर मी साऊथ आफ्रिकेमध्ये, आय डोंट नो आपल्याकडचे किती लोक साऊथ आफ्रिकेला जातात, पण साऊथ आफ्रिकेमध्ये केप टाउन मध्ये वरती जाऊन केप ऑफ गुड होप वर उभे राहून खाली जर बघितलं तर तुम्हाला दुसरा कुठला जगातला कॅमेरा नको. तुमचे 2 डोळे कॅमेरा जे आहेत, ह्यानी तुम्हाला जे सुख मिळतं ते मला वाटतं कधीही कोणाला अनुभव करता येणार नाही. खाली येऊन समुद्र तुमच्या बेसमेंटला हिट करतो, आणि तिकडनं मल्टिपल रेनबोज दिसतात. आणि ते रेनबो नेशन का आहे हे तिकडे तेव्हा कळतं. म्हणजे यू लुक ॲट बोथ थिंग्स, जस्ट डोंट डू बिझनेस. पण त्या बिझनेसच्या बरोबर त्या कल्चरमध्ये काय असतं, आणि ते का त्याला बोलले जातात, कसं बोललं जातं, ही सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर मी त्या त्या एका व्हिजिट नंतर मी म्हणजे माझ्या मिसेसला सांगितलं होतं की तुला पहिले मी आउट ऑफ कंट्री जर घेऊन जाईन तर मी साऊथ आफ्रिकेला घेऊन जाईन. आणि तशी परिस्थिती झाली. मी 2 वर्षानंतर परत मला जायला लागलं तिकडे. त्यावेळेला मी आणखीन माझ्या बायकोला घेऊन गेलो तिकडे, आणि आम्ही रॉबिन आयलँड्समध्ये गेलो. रॉबिन आयलँड्समध्ये जिथे नेल्सन मंडेलाला ते 27 वर्ष ठेवलेलं होतं, त्या तिकडे जो गाईड होता, तो गाईड त्यांच्याबरोबर 23 वर्ष तुरुंगात राहिलेला होता. इमॅजिन अ पर्सन्स थिंकिंग प्रोसेस, की तुम्हाला जर 27 वर्ष 23 वर्ष तुरुंगात जर त्या ठिकाणी ठेवलेलं असेल तर तुम्ही आयुष्यात परत कधी ती जागा न बघण्याचा विचार करा. पण हा माणूस तिकडे एक गाईड म्हणून तिकडे येतो आणि प्रत्येकाला एक्सप्लेन करतो की आम्ही हे अशा प्रकारे भोगलो, आम्ही अशा प्रकारे राहिलो. फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जे आम्हाला तिथे मिळालं. आणि आमच्या बरोबर जेवढे तिकडे विजिटर्स होते त्यातले 70% तरी गोरे होते, व्हाईट्स होते, युरोपमधनं आलेले वगैरे. आणि सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. म्हणजे जे ऐकत होते त्यांचे डोळ्यांच्या आत अश्रू होते. सो ह्युमन अँगल ऑफ द बिझनेस, और ह्युमन अँगल ऑफ हाऊ थिंग्स आर टू बी हँडल्ड, ह्याच्यावरचा जो म्हणजे शिकण्याचा जो भाग होता तो मला तिकडे झालेला. तर दीज आर टू विच हॅव ऑलवेज इच्ड इन माय memory, and they will never go out in my. So that is what I try to do with handling people in my organization, or how should structure the organization in the अशा प्रकारे मी बोलत असतो. सर खूपच छान आणि सुंदर अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आता स्टार्टअप कल्चर आहे आपल्या इंडियामध्ये. हा. अनेक तरुण मुलं असं वाटतं, त्यांना असं वाटतं की आपण स्टार्टअप करावा आणि लगेच व्हॅल्युएशन गेम मध्ये जावं. तर तरुण उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्याच्याबद्दल थोडं सांगा. Okay. See, basically younger generation is blessed because ते आता जन्मताच त्यांच्याकडे मोबाईल असतो. त्यामुळे त्यांना इन्फॉर्मेशन गुगल बाबा लवकर देतात. आपल्या वेळेला तो इन्फॉर्मेशन आपल्याला म्हणजे आपण सर्च करून जेवढं मिळालं तेवढं करता आलं. पण आता इन्फॉर्मेशन फ्लो इज फास्टर. पण ते इन्फॉर्मेशनचं मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे महत्वाचं आहे. आणि ते मॅनिफेस्टेशन करायला आपल्याला ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग फार गरजेचं आहे. हे ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग करायला
मला असं वाटतं की यंगर जनरेशननी हात काळे केले पाहिजेत पहिले, आणि नंतर मग सर्व्हिसिंगमध्ये जातो मी. मग तुम्ही तुमचे काय काय आयडियाज आहेत, आणि हे आयडियाज तुम्ही जर जी माणसं ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांच्याबरोबर जर करून केली, तर आय थिंक इट विल बी अ व्हेरी फॅन्टॅस्टिक थिंग. आणि ॲक्च्युली इंडियाला बरंच चांगलं काम करता येतं याच्यामध्ये. माझा एक मित्र आहे हु इज द हेड ऑफ द सेंटर ऑफ एक्सलन्स इन बँगलोर. त्यांच्याकडे साधारणतः 200 स्टार्टअप्सचे लोक येतात नेहमी, आणि त्यांचं मॅरेज घडवणं विथ द इंडस्ट्री हे त्याचं काम आहे. तर त्यांच्याकडे चांगले आयडियाज आहेत, पण ते चांगले आयडियाज त्यांनी ज्यांचे एक्सपिरियन्स झालेले त्या एक्सपिरियन्सच्या बरोबर मर्ज करायला पाहिजे, आणि मग ते चांगलं काम करू शकतात त्याच्यामध्ये. तो देर इज अ गुड स्कोप फॉर यंगर जनरेशन, बट द यंगर जनरेशन शुड नॉट जस्ट रन विदाउट थिंकिंग. बरेचशा वेळेला असं मी दिसतं की त्यांना फक्त पैसे दिसतात त्याच्यामध्ये, की मी VC कडनं पैसे घेईन आणि माझं काम झालं त्याच्यामध्ये, आणि तो प्रॉडक्ट चालला नाही चांगला याच्याबद्दल त्याचे. पण ते जर चांगलं केलं आणि जर सस्टेनेबल अप्रोचमध्ये जर त्यांनी केलं, तर आय थिंक इट इज अ गुड थिंग, अँड इंडिया इज अ गुड फ्युचर इन ऑल, विथ ऑल द यंगस्टर्स. यंगर जनरेशन इज व्हेरी गुड, talented, but let that talent be utilized and channelized in a better way. Then the growth of the country as well as themselves will take place. Thank you. Thank you, sir, for sharing your experience and journey with us. And thank you for being a part of 365 Days, 365 Stories. Dhanyawad. Thank you very much for inviting me and talking to me. And it was a pleasure talking to you. And I wish all the best for you in your future endeavors. Thank you. Thank you, sir.